मम्मी पप्पा आले, मम्मी पप्पा गेले पण आता. डबे वगैरे सगळं आम्ही सेट केले छानपैकी, भांड्याची जाळी सगळं. जे माझे व्लॉग बघतात थँक्यू सो मच आणि असंच प्रेम करत राहा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, चिंचवडमधला हा फर्स्ट व्लॉग आहे, म्हणजे रुटीन चालू झालेला. इथं खूपच असं हायलाईट होते माझा चेहरा. काय होते काय माहिती इथं. आणि चिंचवडमध्ये तुम्हाला दाखवला मी व्लॉग, आणि थोडंसं पाणी सुट होत नाही, त्यामुळे ना मला जरा इथलं थोडी काळी पडले मी, पण इट्स ओके, नंतर हळूहळू होईल. आणि मागचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आता हा जाईल तेव्हा तो अपलोड झाला असेल, त्यामुळे मी लगेच बोलते तुम्हाला कसं वाटलं. पप्पा आले, मम्मी पप्पा गेले पण आता. माझी लाईफ छान सुरू होणार आहे आता. का म्हणजे ऑफकोर्स वाईटच, म्हणजे मम्मी पप्पा नाहीत म्हणून जरा कसं तरी वाटतं, पण ते पण येणार आहेत त्यामुळं काही टेन्शन नाही. आम्ही पण जाणार आहे तिकडं, आणि भरपूर आता व्लॉग येणार आहे. तर प्लीज सपोर्ट करा. आणि आता आपण लवकरच ग्रोथ करणार आहे छान, आणि तुमचा सपोर्ट आहे. तर ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू. व्लॉग बघता थँक्यू सो मच, आणि असंच प्रेम करत राहावं. बोलू वाटलं स्टार्टिंगलाच मी बोलते, तर थँक्यू सो मच. आणि आता मी एडिट करते व्लॉग मागचा, थोडासा राहिलं माझा लास्ट पार्ट, आणि अपलोड करते. परत नंतर मग मी फरशी वगैरे पुसल, आणि तुम्हाला रूम दाखवते मी. आता सगळी मेस आहे, पण तात्पुरतीच दाखवते मी. एम्प्टी दाखवली होती, ह्या व्लॉगमध्ये फुल दाखवते. आणि नंतर मग मी मामीकडे जाईल. माझी मामी पण इथंच राहते, आम्ही सगळी जवळ त्यामुळे काही टेन्शन नाही आम्हाला. आणि दुपारी मी मामीकडे जाईल मग जेवण वगैरे करून, तोपर्यंत माझं सगळं आवडते. बाय. सध्या आम्ही आमच्या हांतरून असं ठेवलेत. आमचं लवकरच इथं कबर्ड येणार आहे, कारण की आमच्या बॅग अशाच आहेत सगळ्या, आणि लवकरच कबर्ड पण येईल इथं. तुम्हाला ते पण दाखवाल. इथं सगळे कपडे वाढ टाकलेत, कारण की मम्मी पप्पा पण होते, ते पण ठेवून गेलेत एक्स्ट्राचे सगळे कपडे तिचे वापरायचे. आणि इथं आहे किचन, आणि आता सध्या असं डबे वगैरे सगळं आम्ही सेट केले छानपैकी, भांड्याची जाळी सगळं. मला आता आवरायचं थोडंसं इथलं. तुम्हाला तर मी किचनमध्ये दिसायलाच आवरताना सगळं, आणि छान आहे, आपलं घरासारखं घर आहे. आणि इकडे आम्ही स्टूल एक, इकडे आम्ही देवघर केलं आहे छोटंसं. आणि मी गुरुवारी नारायणपूरला जाते, त्यामुळे मग मी नारायणपूरचाच फोटो आणले. आणि आत्ता सध्या ह्याचा पण सेटअप आम्ही करू, पण तात्पुरता आम्ही आत्ता असं ठेवलं आहे देवाला. काय करणार आता, कारण की इथं सेटअपला काहीच नाही आहे. आणि मेन म्हणजे माझा ट्रायपॉड, आणि इथून असं घर संपते लगेच. आणि दरवाजा इथं, आणि इथं मम्मी पप्पांचे सगळे कपडे पप्पा ठेवून दिलेत. आणि इथं आपलं स्टोरेजला आहे, आणि एवढी अशी आहे रूम आपली. आणि आम्ही जुना आरसा आणलाय, आम्हाला भेटला हा आरसा. पूर्वी असंच वापरायचे, आणि चांगलं वाटतं यार असं काहीतरी वेगळं. नाहीतर माझ्याकडे तर तिकडं जेजुरीला तर मोठा आरसा आहे, पण तो कसा आणणार, त्यामुळं तात्पुरता इथं घेतला. कारण की 2 दिवस अशी पावडर पण लावली नव्हती मी, तर आत्ता पण नाही लावली, पण बघितलं पण नव्हतं चेहरा. आणि चलो बाय. ओके, मम्मी केल्यानंतर मी जेवून मग इकडे आले, काम उरकून सगळं मामीकडं. आणि मामी करते मॅगी. आणि आता वाजलेत 5 ना, आता वाजलेत 5, तर आमच्यासाठी मामी मॅगी करते. तुम्हाला दाखवते, इथं छान लाईट येते. आणि मामी स्पेशल आता मॅगी होणार आहे. वेगळंच वाटते हे विन गोल्ड वाउचर. हा 14. ओके, आता आहे ना मामी चिंगीला फोडणी करून देते भाताला, आणि चिंगीची सेपरेट बनतीये मॅगी, आणि आमची सेपरेट बनणार आहे ह्याच्यात मॅगी. तर आता मी चिंगीची मॅगी टाकते. हे काढ गं. अशीच टाकते नाही, तोडायची ना. तुरा करू पडाय. हो कर ना तुरा. खरं तुरंत करून टाकतात, थोडी ना असं लागतं. अगं मी डबल हे करते.
आर्टिस्ट आली ऑफिसवरून आता. आणि आता आम्ही व्हिडिओ करताना बॅकग्राऊंड इग्नोरच करा तुम्ही. आणि आम्ही काय आणले बघायचे, दाखवते मी, थांब. आम्हाला इथले मंचुरियन खूप आवडतात, ग्रेव्ही मंचुरियन, त्यामुळे मग आम्ही इथले मंचुरियन आणले रेडवाले. आणि आता वाजलेत 8:30 वाजलेत. आणि आहे ना चमच्याच्या ह्याच्यात. आणि मस्तपैकी दोघी आम्ही खातोय. कसं वाटतंय तुला? मम्मी पप्पा. हा ना, फर्स्ट डे. मी तर मामीकडे गेले होते कारण की मला खूप म्हणजे खूप त्रास होत होता घरी, कारण की मी एकटीच होते म्हणून गेलते. आणि तुला कसं वाटतंय आता? थोडंसं खाली खाली वाटतंय, पण होईल सवय आता. काय त्यांना पण खाली खालीच वाटते तिकडं, कारण की ते दोघच आहेत. पण त्यांना टीव्ही पण आहे, पण आम्हाला नाही. जाऊ शकतात. हो, आम्ही पण आता पुढच्या शनिवारावर बहुतेक आम्ही जाणार आहे तिकडं. सुट्टी आम्हाला. आता राहिले 2-3, फक्त एक आठवडा राहिला आता. हो, तोपर्यंत आम्ही जरा संडेला पण फिरणार आहे, जरा बाहेर जातो आता. हो, गाडी आहे तर. आता तुम्हाला सॅटर्डे संडे बघायला भेटेल आमचे लॉग बाहेरचे. काहीतरी आपण स्पेशल करू, बाहेरचे लॉग बघायला भेटेल. आणि पुढच्या शनिवारावर आम्ही जेजुरी. हो, आणि मी ठेवलाय चहा. आता मला आवाज आला. मस्त चहा पिणार आम्ही आणि खाणार. खाल्ल्यावर भेटतो आता. बाय. आम्ही चाललोय आता फिरायला बाहेर, जरा थोडंसं खाऊन पिऊन, कारण की खूप कंटाळा आला होता. सगळे बघतात न्यू ब्लॉगर इन द एरिया. न्यू नाही, मीच असेल आय थिंक सो. हो, खूप छान आहे. आणि आता आम्ही वॉक करत आलोय. आणि हे बघा, इथं आहे चापेकर वाडा, आणि इथं आहे राम मंदिर. आणि असं जस्ट आलो आम्ही जेवण वगैरे करून. कसं वाटतं दीदी? मस्त. जेवण नाही केलं, म्हणजे स्नॅक्स खाऊन आलो आपलं. आणि राम मंदिर तुम्हाला दाखवते. असं राम मंदिर आहे. आम्ही असंच वॉक करतोय. वाव, आपल्या पायांचं किती छान येते बघ ना. हा, उर्दू शाळा आहे. तिकडून जायचं का? हा, चौपाटी असेल तिकडे. चौपाटी बघत बघत जाऊ. आणि तुम्हाला मी हा गणपतीचा एरिया दाखवते. काल पण तुम्ही बघितलं असेल मागच्या लॉगमध्ये, पण इथं कप्प वगैरे सगळं बसतात. आणि बाग पण येतं, तर तुम्हाला ते पण दाखवते. बॅक कॅमेऱ्याने दाखवते सगळं. मी काय बोलत नाही, कारण की माझा आवाज नाही येणार.
पप्पा तिकडे गेल्यावर त्यांनी माझ्यासाठी व्लॉग केलाय. तर त्यांनी काय काय केलं ते पण तुम्ही बघा. आणि त्यांना पण सवय झाली व्लॉग करायची, त्यामुळे ते पण मला 1-1 मिनिटाचे असं क्लिप पाठवतात. तर तुम्हाला बघायला आवडतील. आय होप प्रत्येक व्लॉगमध्ये 1-1 मिनिटाची क्लिप त्यांची दिसेल. आणि त्यांना पण व्लॉगिंग खरंच खूप आवडायला लागले आणि एन्जॉय करा आता त्यांनी काढलेल्या क्लिप्स. ही आहे आमच्या गल्लीतली पिस्तुली, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. आणि तिला झालीत पिल्लं क्यूट क्यूट. आणि मम्मी पहिले आल्या आल्या तिच्याकडे गेली. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे आकांक्षाची मम्मी. तुम्हाला तर माहितीच आहे, आम्ही चिंचवडवरून जेजुरीला पोचलो आणि सकाळी आम्ही जेवलेलो. आता भूक लागली म्हणून पोहे केलेत भूक लागली म्हणून. आता काय करू हे म्हणले करा पोहे केले. आता पोहे खाणार मस्तपैकी, तर थोडासा आराम करणार. संध्याकाळी बघू स्वयंपाकाचं. आकांक्षा बघ पोहे केले तुझ्या आवडीचे. आणि सध्या आम्ही आता दोघंच आहे. आणि येताना पण आम्हाला इतकं इमोशनल झालं, कारण ते सोडवायला आलते आम्हाला. आणि पहिलीच वेळ आहे ना ते मुली बाहेर राहायच्या वेळी, पहिलीच वेळ आहे. पोरी राहिल्या जाऊ द्या त्यांच्या चांगल्यासाठी. त्यांचं भवितव्य इथं काय नाही जेजुरी, तिचं भवितव्य पुण्यात आहे. पुण्यात होईल चांगलं. तुम्ही पटपट त्यांना सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अजून काय त्यांच्या चॅनलला काय नाही. आणि होईल चांगलं सगळं. करमत नाहीये पोरी नाहीत तर घर बघा कसं दिसतंय. बघा घर असं जरा म्हणजे धक्का असं वाटतंय, कोण नाही तर आम्ही दोघंच आहे. असं वाटतं आकांक्षा मानसिकता असतील कुठंतरी, पण आता आम्ही दोघंच आहे. मी घेते तुमचं, तुम्ही बोला. कसं वाटतंय तुम्हाला पोरी नाहीत तर? एकदम असं मला रडू वाटतं, म्हणजे इमोशनल झालोय मी. येताना सुद्धा मला ते असं टाटा बाय बाय केलं तिने, तर आम्हाला निघताना म्हणजे पाय सोडव ना अजून स्वकच तरी वाटतंय. आणि काय शेवटी चांगलं म्हणायचे तर पोरींना तिथं ठेवलेले. आणि बघू आता जाऊन आम्ही करू, सारखं जात राहायचं. त्या पण येणार आहे शनिवार रविवारी, पुढच्या शनिवार रविवारी. हा नाही तिथं पण भरपूर माणसं खूप आहे, फिरण्यासारखं खूप आहे. आणि मामी आहे, पोरी आहेत, तिच्या बरोबरच्या पोरी आहेत, तिच्या मामाच्या मुली आहेत, मामाच्या मुली आहेत, बहिणीच्या पोरी आहेत. त्याच्यामुळे करमून जाण्यासारखं. आणि सारखे येतात जातात सारखे सगळे एकमेकांकडं. या आता पोहे खायला सगळ्यांनी. हॅलो आता मी आले एंडिंग करायला आले. आता माझी आंघोळ झाली आहे सगळी. हां, आकांक्षा कणिक मळली आकांक्षाने आता. आणि ते तुम्हाला सगळं आता पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आमचा आजचा स्वयंपाक. आता मी देवाची पूजा पण करून घेते, आंघोळ झाली आहे तर पटकन. आणि मग आवरून जेवण करून निघणार आहे. मग आकांक्षाचे दिवसभर ती तुम्हाला दाखवाल ती आज काय काय करते. ठीक. आणि कालचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि आम्ही आमचा एरिया पण दाखवला तुम्हाला, आणि इथले जवळपासचे सगळे मंदिर पण दाखवले. तर ते कसे वाटले नक्की सांगा. आणि आमचा एरिया कसा आहे ते पण सांगा. आणि तुम्हाला आम्ही जे असे इकडचे ब्लॉग करतोय, इथं आम्ही राहतोय तर तर ते तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा. ते पण नक्की सांगा की आवडतात का नक्की सांगा. चलो आता बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय.